हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आता जलसंपदा विभाग भरतीसुद्धा रद्द होणार आहे. मित्रांनो, काय अपडेट आहे संपूर्ण काय आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथम असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला देखील लाईक करून घ्या. मित्रांनो, आता जलसंपदा विभाग भरतीसुद्धा कॅन्सल होते का, असा प्रश्न आता विद्यार्थी उपस्थित करत आहेत. मित्रांनो, आजचा लोकसत्तेचा पेपर तुम्ही पाहू शकता. तर इथे वाचू शकता, जलसंपदा विभाग निकाल जाहीर होताच उमेदवारांनी घेतला आक्षेप. तर मित्रांनो, पाहू शकता खाली आल्यानंतर आता आपल्याला इथं सर्व काही डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. जलसंपदा विभागामार्फत डिसेंबर 2023मध्ये पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. सर्व पदांच्या परीक्षा डिसेंबर 2023मध्येच घेण्यात आल्या. त्यानुसार 2 मार्च 2024ला निकाल देखील जाहीर करण्यात आला. परंतु मित्रांनो, यामध्ये आपल्याला घोळ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, खाली आल्यानंतर आता लोकसत्तेचा आपल्याला जे ॲड आहे ते स्किप करायचे आहेत. त्यानंतर खाली आल्यानंतर पाहू शकता इथे आहे नागपूर. जलसंपदा विभागामार्फत डिसेंबर 2023मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. सर्व पदांच्या परीक्षा डिसेंबर 2023मध्येच घेण्यात आल्या व त्यानुसार 2 मार्च 2024ला निकाल देखील जाहीर करण्यात आला. मात्र निकाल जाहीर होऊन आता 3 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला तरीही विभागामार्फत तात्पुरती आणि अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मित्रांनो, तात्पुरती निवड यादी सुद्धा अजूनपर्यंत जाहीर करण्यात आली नसून फक्त विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे आणि ते सुद्धा विद्यार्थ्यांना जी आपली कास्ट आहे ती सुद्धा त्यांनी दिलेली नाही आहे आणि जो कट ऑफ काय असतो तो सुद्धा आपल्याला सांगितला नाही. त्यामुळे मित्रांनो, इथे आपल्याला आता घोळ झालेला दिसून येत आहे. मित्रांनो, काय अपडेट आहे खाली सुद्धा आपण वाचू शकता. विभागामार्फत आचारसंहितेचं कारण देण्यात येत आहे. वास्तविक आचारसंहितेच्या काळात केवळ नियुक्ती देण्यास परवानगी नसते, तरी विभागाकडून याबाबतीत योग्य कारवाई होताना दिसत नाही. याच काळात विविध जिल्हा परिषदांनी निकाल जाहीर करून कागदपत्र पडताळणीसाठी प्रक्रिया पूर्ण केल्याने आपल्याला आढळून आलेले आहे. मित्रांनो, बऱ्याचशा आपण आता भरती पाहिल्या ज्यामध्ये आचारसंहितेचं कारण आपल्याला देत असले तरी ते तात्पुरते आपल्याला निवड यादीसुद्धा प्रसिद्ध करतोय, परंतु जलसंपदा विभाग काहीच ॲक्शन घेत नव्हतं. या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये आपण व्हिडिओसुद्धा बनवला होता ज्यामध्ये आपण संपूर्ण काही पाहिलं होतं. जलसंपदा विभाग आपल्याला काही रिस्पॉन्स देत नव्हतं, ते फक्त आपल्याला आचारसंहितेचं कारण आपल्याला सांगत होतं. खाली आल्यानंतर आता पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता उमेदवारांसमोर त्यांचे गुण त्यांचा प्रवर्ग जाहीर न करता निकाल देण्यात आल्याचा आक्षेप आता विद्यार्थी उपस्थित करत आहे. मित्रांनो, राज्यामध्ये 14 संवर्गातील 4497 जागेवर जलसंपदा विभाग भरती ही घेण्यात आली होती. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी आता आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोललं आहे, परंतु तिथे आपल्याला कोणताही जो कोटाप असतो तो सुद्धा आपल्याला दिला नाही आणि जी कॅटेगरी असते त्याचा काही नामोनिशाणसुद्धा आपल्याला दिसलेलं नाही. तर मित्रांनो, आता विद्यार्थ्यांचा काय आक्षेप आहे त्यावर आपण एक नजर टाकूयात. मित्रांनो, खालीलपैकी आता विद्यार्थ्याचे आक्षेप आता आपण इथे स्क्रीनवरती पाहू शकता. तर हे आहेत विद्यार्थ्याचे आक्षेप. तर सर्वप्रथम आक्षेप असा आहे, 2023मध्ये घेण्यात आलेल्या जलसंपदा विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये अनियमितता आढळून येत आहे. आणि 2 नंबर आहे मित्रांनो, दुसऱ्या निकालांच्या यादीनंतर विभागाने कट ऑफ जाहीर न करता थेट कागदपत्र तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना बोलवले आहे. तर मित्रांनो, पाहू शकता इथे आपल्याला कट ऑफसुद्धा जाहीर न करता डायरेक्ट आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे. त्यानंतर आहे बोलवलेल्या विद्यार्थ्यांचे आरक्षणानुसार विभागणी केलेले नाही. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, जे आपलं काही आरक्षण असतं, जे कॅटेगरी असते त्याचा काही नामोनिशाण आपल्याला दिसलेलं नाही आणि डायरेक्ट विद्यार्थ्यांना DVसाठी बोलवलेलं आहे. यामुळे कोणता विद्यार्थी कुठल्या प्रवर्गातील आहे हे कळणे खूप जास्त कठीण झालेलं आहे. तसेच प्रवर्गाच्या आरक्षणाचा ताळमेळ बसत नसल्याचा आरोप देखील विद्यार्थी आता उपस्थित करत आहे. तर मित्रांनो, अशी होती अपडेट. पाहू शकता तुम्ही लोकसत्तेचा आजचा पेपर आहे. विद्यार्थी असा आक्षेप नोंदवत आहेत, परंतु मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती रद्द होणार नाही, कारण की ते आता आपल्याला कॅटेगरीनुसार आपला जो कट ऑफ आहे तसेच आपली जी कॅटेगरी आहे तसेच तुम्हाला किती मार्क्स पडले त्यानुसार आपली जी निवड यादी आहे ती प्रसिद्ध करणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला टेन्शन घ्यायचं काही जास्त कारण नाही, कारण की लवकरच ती आता यादी प्रसिद्ध होईल. मित्रांनो, जसे ती निवड यादी येईल आपण आपल्या चॅनलवरती सर्वात प्रथम घेऊन आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.